नमस्कार. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलला शिक्षक भरतीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणीही या अपडेटपासून वंचित राहणार नाही. जास्तीत जास्त याचा सगळ्यांना फायदा होईल. आज सुवर्ण दिन, सुवर्ण क्षण. जग जिंकता येऊ शकतं, हा आत्मविश्वास या मातीला मिळाला आणि तो रुजवला सुद्धा. तो दिवस म्हणजे आजचा हा सुवर्ण क्षण, आजचा हा सुवर्ण दिवस. आणि या सुवर्ण दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप सदिच्छा. अर्थात राज्याभिषेक सोहळा दिन. या दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून आज जे काही आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने मर्यादित प्राधान्यक्रम कसे द्यावेत, या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी जी काही काउन्सिलिंग बॅच जी आहे, ती आपण लॉन्च केलेली आहे, सुरू केलेली आहे. बऱ्याच उमेदवारांच्या, भावी शिक्षकांच्या, भावी ही जी काही शिक्षक आहेत या सगळ्या अभियोग्यताधारकांच्या बऱ्याच विनंत्या होत्या, की सर आपली फीस जी आहे, ही काउन्सिलिंग बॅचची अनेकांच्या अनेक विनंत्या होत्या. या सगळ्या विनंतीला मान देऊन अनेकांपर्यंत आपण पोहोचावं. केवळ पैसा कमवणे हा आपला कधीच हेतू नव्हता किंवा आजपर्यंत नव्हता. फक्त चळवळीसोबत एक हे सपोर्ट असावं, की आपली चळवळ मजबूत व्हावी. या कारणाने हा एक प्रयत्न सुरू होता. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये, कारण बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा उक्तीप्रमाणे आपण हे सुरू केलेलं प्लॅटफॉर्म जे आहे, महा टीचर संदीप कांबळे ऑफिशियल, हा जो प्लॅटफॉर्म आहे केवळ आपल्या शिक्षक परिवारांसाठी आहे आणि याच्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. कारण गेल्या 10 वर्षापासून आपण या ठिकाणी निस्वार्थीपणे कुठल्याही मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना न ठेवता, स्वार्थ न ठेवता, निस्वार्थीपणे, पूर्णपणे आपण या ठिकाणी झिजलोय. प्रसंगी 11-11 दिवस अन्नत्याग उपोषण करून जास्तीत जास्त भावी शिक्षकांना कसा आपल्या कामाचा फायदा होईल, लाभ होईल याचाच विचार केला आहे. म्हणून आज या सगळ्या गोष्टी स्मरून, या सगळ्या गोष्टी डोळ्याच्या समोर ठेवून, आज या राज्याभिषेक सोहळ्याच्या सुवर्णक्षणाच्या निमित्ताने आत्तापासून, आत्ताच्या घडीला आत्तापासून काउन्सिलिंग बॅच, महा टीचर संदीप कांबळे या ॲपवर काउन्सिलिंग बॅचवर एक मोठी अनाउन्समेंट आपण करतोय. फ्लॅट पूर्णपणे 50% जी आहे, उद्या संध्याकाळपर्यंत आपण त्या ठिकाणी सूट जी आहे, त्या ठिकाणी आत्ता या घडीपासून आपण जाहीर करतोय. आणि हे सगळं जाहीर केल्याच्यानंतर ही सगळी मानवंदना जी आहे, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाच्या समोर नतमस्तक होऊन या ठिकाणी, आणि खऱ्या अर्थानं यांना मानवंदना देण्यासाठी, खऱ्या अर्थानं रयतेच्या राजाला या ठिकाणी एक मानाचा मुजरा म्हणून आणि निस्वार्थी भावनेनं करत असलेल्या कर्तृत्वाला या ठिकाणी आपण एक ज्याला आपण एक बांधिलकी म्हणून जी आहे ती आत्ताच्या घडीपासून आपण या महा टीचर संदीप कांबळे ॲपवर जी काही काउन्सिलिंग बॅच आहे, त्याच्यावर फ्लॅट 50% डिस्काउंट सुरू केलेला आहे आत्तापासून उद्या संध्याकाळपर्यंत. आता ही ऑफर जी आहे, बरीच जवळपास अनेक मेसेजेस होते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये, की सर कृपया आमची फीस कमी करा, फीस कमी करा. या दृष्टिकोनातून ही फीस जी आहे ती आजचं औचित्य साधून आपण उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जी आहे ती या ठिकाणी आपण सूट जी आहे ते जाहीर केलेली आहे. सगळ्यांनी मी तर म्हणतो जास्तीत जास्त, कारण याच्यानंतर सूट मिळेल याची खात्री नाही. जास्तीत जास्त भावी शिक्षकांनी मर्यादित प्राधान्यक्रमामध्ये जरी मर्यादित राहिल्या, तरी त्याच्यामध्ये आपली निवड कशी होईल, ही निवड आपली चांगले मार्क्स घेऊन सुद्धा त्या ठिकाणी आपली निवड योगायोगाने होत असताना त्याच्यात योग्य ते मार्गदर्शन जे आहे ते आपल्याकडनं लाभावं, या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त भावी शिक्षकांनी याच्यामध्ये जे आहे ते आज जी काही फ्लॅट सूट आहे 50% त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, ही संदीप कांबळे ऑफिशियल या शिक्षक भरती परिवाराकडनं सगळ्यांना एक विनम्र असं आव्हान असणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची एक अपडेट आपण बघणार आहोत. पुढे जर काल जे आहे, आता पूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने गेल्या 35-36 दिवसापर्यंत आता जे काही जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, त्या किती झालेल्या आहेत? तुम्हा सगळ्याला माहिती आहे, काल लाईव्हच्या माध्यमातून आपण सांगितलं.
साधारणतः 4,000च्या आसपास जे आहे ते जागा अपलोड झालेल्या आहेत. आता राज्यामध्ये 1,70,000 पेक्षा अधिक उमेदवार या 4,000 जागेला पात्र ठरले. त्याच्यात मर्यादित प्राधान्यक्रम, तर आपला नंबर नेमका कुठे लागतो? आपण नेमकं कसं भविष्य आजमावायचं? आणि पूर्ण निवड प्रक्रिया ही भविष्य बघितल्यासारखी असणार असल्या कारणाने कुठेतरी या जागा जास्त वाढाव्यात. गेल्या अनेक वर्षाचा अनुभव कशा पद्धतीनं पाठपुरावा करावा, या सगळ्या गोष्टीची आपल्या डोळ्याच्या समोर जी काही वस्तुपाठ आहे, ते असल्या कारणाने येणाऱ्या काळामध्ये पूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्र दौरा सुरू करतोय. आज मी हे पण अनाउन्स करतोय. केवळ आम्ही या अशा गोष्टीच करत नाही, की फक्त काहीतरी फायदा व्हावा या गोष्टीत, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरतोय आणि आजपर्यंत उतरत आलोय कुठलीही तमा न बाळगता. आत्तापर्यंत 40,000 शिक्षकांना जे आहे ते मार्गदर्शन केले आणि या भरतीमध्ये सुद्धा 20,000 पर्यंत म्हणतोय मी पहिल्या टप्प्यात. या सगळ्या 20,000 शिक्षकांना मार्गदर्शन करायचं आहे आणि 20,000 जागा खेचून आणायची आहेत. या दृष्टिकोनातून जे आहे ते पुढे पाठपुरावा करत असल्या कारणाने त्याचाच भाग म्हणून काल जे आहे ते नांदेड जिल्हा परिषदच्या अधिकारी वर्गांशी चर्चा झाली माझी. तेव्हा तिथे जवळ-जवळ 250 शिक्षक अतिरिक्त असल्याचं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही शिक्षकांचं शिक्षण विस्तार अधिकारी असो प्रमोशन, पदवीधरांचं प्रमोशन असो, केंद्र प्रमुखांच्या त्या ठिकाणचे जे काही निवड याद्या लागल्यात ते प्रमोशन असो, सोबतच मुख्याध्यापकांचं जे काही प्रमोशन असो आणि शिक्षकांच्या सेवानिवृत्त होणारी जी काही शिक्षकांची आकडेवारी आहे, साधारणतः 350च्या आसपास शिक्षक त्या ठिकाणी सेवानिवृत्त होणार आहेत. तर ही सगळी आकडेवारी जर बघितली आणि आत्ता जरी 250 शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त असले, तर 100% तुम्हाला सांगतो पुढच्या टप्प्यामध्ये किंवा ही जी काही प्रोसेस आहे तांत्रिक बाबी, तसेही हायकोर्टाने त्यांना मुंबई संभाजीनगरच्या हायकोर्टाने छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टाने त्यांना 1 महिन्यामध्ये निर्णय घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ॲफिडेव्हिट पण सादर करण्याचं सांगितलेलं आहे. तरीही या सगळ्या गोष्टी तांत्रिक बाबीवर पाठपुरावा केल्याच्या नंतर नांदेडच्या जिल्हा परिषदमध्ये 350 पेक्षा अधिक पदं जी आहे ते तुम्हाला आणून दाखवणार असल्याचं मी तुम्हाला आज सांगतोय आणि अशीच ज्या जिल्हा परिषदमध्ये अडचणी आहेत त्या ठिकाणी स्वतः मी माझी टीम पाठपुरावा करणार आहे आणि जिथे जागा नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कशी जागा आणायची या सगळ्या तांत्रिक बाबीचा आपल्याकडे अभ्यास असल्या कारणाने तो पाठपुरावा करणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला रत्नागिरीच्या जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी सुद्धा टीम गेलेली होती, पाठपुरावा केली आणि अधिकारी वर्गांशी आता माझी जिथं टीम जाते तिथे अधिकारी वर्गांशी ती टीम काम करते, बोलते. त्याच्यानंतर मी स्वतः अधिकाऱ्यांना, ई-ओ साहेबांना, तिथे शिक्षणाधिकाऱ्यांना मी स्वतः कॉल करून त्या ठिकाणी विचारणा करत असतो. आणि किंबहुना जिथं-जिथं उमेदवार जातात तिथूनच त्यांना कॉल लावून द्यायला सांगत असतो आणि त्यानंतर नेमकं काय समस्या आहेत याचा म्हणजे काम करण्याची ही माझी थोडीशी वेगळी शैली आहे, वेगळी पद्धत आहे म्हणून कदाचित माझी वेगळी ओळख आहे. आणि तिथे गेल्याच्या नंतर मी अधिकारी वर्गाशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की 750 पेक्षा अधिक 1 ते 5 ची पदं रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये रिक्त आहेत आणि 6 ते 8 ची जी पदं आहेत ते अतिरिक्त आहेत. त्यामुळे 6 ते 8 ची पदं येणार नाहीत कारण जी काही खेड्या-वस्ती तांड्यावरच्या ज्या जागा त्या शाळा होत्या तिथले शिक्षक जे आहेत ते वरच्या वर्गाला आणि वरचे काही खालच्या वर्गाला असे समायोजित केलेले आहेत आणि समूह शाळा वगैरे त्या ठिकाणची प्रोसेस सुरू आहे. या कारणाने त्या ठिकाणचे 6 ते 8 ची पदं कमी, मात्र 1 ते 5 ची पदं 750च्या आसपास रिक्त आहेत. त्यामुळे तिथली पदं मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. हा एक त्या ठिकाणचा विश्वास आहे. सोबतच मुंबई महानगरपालिकेसारख्या शाळेमध्ये BMCमध्ये पाठपुरावा केल्याच्यानंतर लक्षात आलं, की त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये 1000च्या आसपास शिक्षकांचं समायोजन केलं जातंय. आता हे समायोजन म्हणजे रिक्त असलेल्या पदाच्या जागेवर हे समायोजन केल्यामुळे डल्ला मारल्यासारखं काम आहे. 1000 पदं. अगोदरच BMCची मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिक्त होती. त्याच्यामध्ये ही 1000 पदं जर जात असतील, तर अजून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा करण्याची गरज आहे. हे तुम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी मोठ्या शिक्षण अधिकारीसारख्या प्रशासन अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या ज्या पद्धतीनं शिक्षकांचं शोषण करून त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार करून कामं करून देण्याची आश्वासनं दिली आणि पोलिसांच्या तावडीमध्ये सापडले. अगदी अशा पद्धतीनं बऱ्याच जिल्हा परिषदमध्ये सुरू आहे. समायोजनाच्या नावाखाली सुद्धा बऱ्याच गोष्टी का होत नाहीत, याची सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाल्या कारणाने, अशा कारणाने शिक्षण आयुक्तांचं जर त्या ठिकाणी म्हणणं आता नियमितपणे त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त जे आहेत महोदय, प्रशासन अधिकारी जे आहेत, वरिष्ठ अधिकारी जे आहेत, त्या ठिकाणी व्हीसीच्या माध्यमातून आणि मंत्रालय स्तरावर बैठकीच्या माध्यमातून त्यांना वारंवार सूचना करत आहेत. कडक असे निर्देश देत आहेत, की
लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होण्याच्या अनुषंगाने आपले रोस्टर जे आहे ते माकडून तपासून घ्यावेत आणि पोर्टलला जाहिराती द्याव्यात. तरी ह्या गोष्टी करत असताना जर शिक्षण आयुक्त यांनी नाराजी व्यक्त करत असेल आपल्या अधिकाऱ्यांवर, तर नेमकं अधिकारी कामं करतात काय? नेमकं यांच्यावर वचक कोणाची आहे? नेमकं हे कामं फक्त व्यवहार केल्याशिवाय करणार नाहीत का समायोजनाचे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत मित्रांनो. त्यामुळे सोबतच अजून एक अपडेट अशी आहे, की नक्कीच ही पण सुद्धा आपल्यासाठी दिलासादायक असणार आहे. कारण जी काही ग्रामविकास विभाग आहे, त्या ठिकाणी शिक्षकांच्या 7वा टप्पा जो आहे बदलीचा, तो सकारात्मक त्या ठिकाणी असण्याचे दाट संकेत आहेत हां. त्यामुळं शिक्षकांच्या बदल्या होण्याची दाट संकेत असल्याकारणाने नक्कीच याचा फायदा शिक्षकांना होणार आहे बदलीमुळे. पण नवीन लागणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या सुरू नाहीत, त्या बदल्या बंद आहेत. त्यामुळे प्राधान्यक्रम गरजेचे आहेत. तुम्हाला जिथे करायचं आहे तिथे त्या ठिकाणी कसे प्राधान्यक्रम द्यावेत, कारण भविष्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या बंद आहेत. पण या बदली प्रक्रिया जरी सुरू झाली तर साधारणतः एखादी महिना आपल्या शिक्षक भरतीला विलंब होऊ शकतो. पण याचा फायदा हा आहे, की बदलीचं रोस्टर आणि शिक्षक भरतीच्या जाहिरातीचं रोस्टर एकच असते. त्यामुळे ज्या रोस्टरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आस्थापनावर रोस्टर कंप्लीट होत नाही, त्या ठिकाणी बदली प्रक्रियेमुळं शिक्षक संघटना त्या ठिकाणी ताकद लावेल. कारण स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला यायचं असते म्हणून बदलीसाठी ते झगडत असतात. त्यामुळे शिक्षक संघटनेची ताकद लागेल रोस्टर कंप्लीट करण्यासाठी आणि आपली ताकद लागेल. म्हणजे दोघांची ताकद त्या ठिकाणी रोस्टर कंप्लीट करून घेण्यासाठी लागेल आणि पर्यायानं मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त होतील. हा एक त्या पाठीमागचा चांगला हेतू आहे. हा एक त्याच्या पाठीमागचा चांगला निकष आहे. त्यामुळं बदली प्रक्रियेमुळे जर एखादी महिना लेट होत असेल भरती आणि जागा या तुमच्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या येत असतील, तर नक्की बदली प्रक्रिया झालीच पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. आता तुम्हाला वाटेल, की सर भरती प्रक्रिया लांबेल या कारणानं. आता लांबेल हे कोणाला वाटते? ज्याला 160, 70, 80 मार्क आहेत यांनाच वाटते. कारण ज्या 4,000 जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाच नंबर लागू शकतो एका 160, 70 मार्क्सवाल्याचा. मात्र त्याच्यापेक्षा खालच्या मार्क्सवाल्यांचा लागणार नाही. त्यामुळं गडबड करू नका मित्रांनो. जाहिराती मोठ्या प्रमाणात येऊ द्या. जे काही मेरिट आहे ते पण खाली येईल आणि जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा आणि जे काही आपली महाटीचर जी काही काउन्सिलिंग बॅच आहे, महाटीचर संदीप कांबळे, याची लिंक जी आहे ते या कमेंटच्या पहिल्या बॉक्समध्ये पिन केलेली असेल त्या ठिकाणी जा आणि आजची जी काही सूट आहे, सुवर्णक्षणाची सूट जी आहे, सुवर्ण दिवसाची जी सूट आहे, त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या. त्या ठिकाणी आपण फ्लॅट 50% त्या ठिकाणी ऑफ ठेवलेली आहे. आत्तापासून सुरू होते, उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत सुरू होते. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल, सगळ्यांना याचा फायदा होईल. सगळे या ठिकाणी या अपडेट्सपासून कोणी वंचित राहणार नाही. त्यामुळे थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. शुभ दिवस आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा. नक्की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.